लाखो करोडो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान आणि महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरचा आपला विठुराया. पण लवकरच या पंढरपूरचे रूप पूर्णपणे बदलणार आहे. काशी विश्वनाथ आणि उज्जैनचा महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर पंढरपुरातही पंढरपूर कॉरिडॉर साकारला जातोय. गेल्या 3 वर्षापासून चर्चेत असलेल्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट मानल्या गेलेल्या या 4,000 कोटीच्या प्रकल्पाला नुकत्याच सर्व प्रशासकीय परवानग्या मिळाल्या आहेत. पण एकीकडे सरकार या प्रकल्पाचे गोडवे गात असताना दुसरीकडे स्थानिक व्यापारी याला तीव्र विरोध केलाय. अगदी आषाढी एकादशीला पंढरपूर बंदची हाक देण्यापर्यंत हा विरोध पोहोचलाय. नेमका काय आहे हा 4,000 कोटीचा कॉरिडॉर प्रकल्प? यात भाविकांसाठी काय सुविधा असणार आहेत आणि स्थानिकांचा याला इतका विरोध का आहे, हेच आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि आपण पाहतात तृतेक्स न्यूज. पुरात दरवर्षी आषाढी, कार्तिकी, माघ आणि वारीला लाखो भाविक येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि चंद्रभागेचे वाळवंट मंदिर परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि आधुनिक व्हावा हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. सुमारे 4,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून हा संपूर्ण कॉरिडॉर विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पात विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभोवलच्या परिसराचे विस्तारीकरण केले जाईल, जेणेकरून दर्शन रांगेत उभ्या राहणाऱ्या भाविकांना पावसाचा त्रास होणार नाही. हजारो भाविक एकाच वेळी विश्रांती घेऊ शकतील असे वातानुकूलित हॉल, पिण्याचे शुद्ध पाणी, स्वच्छतागृह आणि प्रथम उपचार केंद्र तयार केले जातील. चंद्रभागेच्या पात्रातील प्रदूषण रोखण्यासाठी विशेष प्रकल्प आणि घाटांचे सुशोभीकरण केले जाईल. यासोबतच व्हीआयपी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी भव्य हेलिपॅड, शहराच्या बाहेर मोठ्या पार्किंग प्लाझाची निर्मिती, गर्दीचे नियोजन करण्यासाठी आधुनिक स्कायवॉक आणि सुसज्ज दर्शन मंडप उभारले जाणार आहेत. एकीकडे हा प्रकल्प पंढरपूरचा चेहरा मोहरा बदलणारा वाटत असला तरी स्थानिक नागरिक, व्यापारी आणि मठाधिपतींच्या पोटात मात्र भीतीचा गोळा आला आहे. या विरोधामागे मुख्यत्वे काही मोठी कारणे आहेत. पहिले कारण म्हणजे कॉरिडॉरसाठी मंदिराच्या सभोवलच्या शेकडो जुन्या इमारती, घरे आणि दुकाने पाडावी लागणार आहेत. पिढ्यानपिढ्या पंढरपुरात व्यवसाय करणारे छोटे व्यापारी, पेढे, प्रसाद विक्रेते, पुस्तकांची दुकाने आणि लॉज चालक रस्त्यावर येण्याची भीती आहे. दुसरे कारण म्हणजे पंढरपूरच्या गल्ल्या आणि तिथली जुनी मंदिरे व मठांना शेकडो वर्षाचा इतिहास आहे. उज्जैन किंवा काशीच्या नावाखाली पंढरपूरच्या आणि वारकरी संप्रदायाचा जो भाव आणि साधेपणा तो नष्ट होऊन या क्षेत्राचे व्यावसायिक केंद्र होईल अशी स्थानिकांना भीती वाटत आहे. तिसरे कारण म्हणजे सरकारने पुनर्वसनाचे आश्वासन दिले असले तरी या मोबदल्यात मिळणाऱ्या भरपाई आणि जागेवर विश्वास नाही. आम्हाला आमच्या मूळ जागेपासून दूर फेकवून दिले जाईल अशी भीती व्यापाऱ्यांमध्ये आहे. तसेच वारकरी संप्रदायाचा हा अत्यंत साधा आणि भक्तिभावाने भरलेला आहे. तांत्रिक, हॉटेल्स, हेलिपॅड्स आणि पंचतारांकित सुविधांमुळे हा सामान्य वारकऱ्यांना पंढरपूर पर्यटकांचा कॉरिडॉर बनेल असा सूर वारकरी वर्गातून उठत आहे. याच असंतोषामुळे पंढरपुरातील बचाव कृती समिती आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी एकत्र येत प्रकल्पाविरोधात मोठे रान उठवले आहे. त्यांनी रस्त्यावर उतरून मोर्चे काढले, निदर्शने केली आणि थेट प्रशासनाला इशारा दिला. आधी स्थानिकांचे 100% योग्य पुनर्वसन करा, आमचा विश्वास संपादन करा आणि मगच प्रकल्पाचे पाऊल पुढे टाका, अशी त्यांची ठाम मागणी आहे. विकास नक्कीच झाला पाहिजे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी पंढरपुरात आधुनिक सुविधांची गरज नाकारता येत नाही. पण हा विकास स्थानिकांच्या आणि पंढरपूरच्या मूळ वारकरी संस्कृतीच्या बलिदानावर व्हायला हवा का? संवाद साधून सुवर्ण मध्य काढणे अत्यंत गरजेचे आहे. तुम्हाला काय वाटते? पंढरपूरचा हा 4,000 कोटींचा कॉरिडॉर पंढरपूरच्या विकासासाठी गरजेचा आहे, स्थानिकांचा विरोध रास्त आहे? तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हरी विठ्ठल.